कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत। लोकांची मतं विचारात घेतल्याशिवाय एकतर्फी कोणताही निर्णय नको असे आदेशही कोर्टाने दिले आहेत। कायद्याने जेवढा वेळ लागेल तितका लागू देत, पण लोकांची मतं खूप महत्त्वाची आहेत अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे। आयुक्तांनी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही। आयुक्त सगळ्यांना संधी देतील आणि मग त्यांचा निर्णय घेतील। जे काही म्हणणं होतं यांचं की काय प्रकारे निर्णय होऊ शकतो ते मी सांगितलं की अर्ज पूर्ण फेटाळले जाऊ शकतात किंवा त्यांना काही काळाकरता परवानगी दिली जाऊ शकते, काही ठिकाणी परवानगी दिली जाऊ शकते आणि त्यात सुद्धा स्वच्छतेच्या आणि इतर सर्व गोष्टी या त्यांनी पाळल्याच पाहिजेत असा आग्रह धरून अशी परवानगी देण्याचा विचार होऊ शकतो। कबूतरखान्यावरची बंदी तुर्तास कायम असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे। कबूतरखान्यावरच्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने कबूतरखाना बंदीचा निर्णय कायम ठेवला। कोर्टाचा निर्णय काय आहे ते आपण पाहूया। 20 तारखेपर्यंत समिती नेमण्याचे हायकोर्टाचे पालिकेला आदेश। समिती नेमल्यानंतर 1 महिन्यात अहवाल द्या। तज्ञांची समिती पालिकेकडे अहवाल देईल, त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवा। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असंही कोर्टाने म्हटले। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। लोकांची मतं विचारात घेतल्याशिवाय एकतर्फी कोणताही निर्णय नको असं कोर्टाने म्हटले। तुमच्या मनाऐवजी लोकांच्या मागणीचा विचार करा असंही कोर्टाने म्हटले। कायद्याने जेवढा वेळ लागेल तितका लागू देत, पण लोकांची मतं महत्त्वाची आहेत असंही कोर्टाने म्हटले। आमच्यासाठी लोकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे। रस्त्यावर कबुतरं मरत आहेत, त्यांचाही विचार व्हायला हवा असा युक्तिवाद वकिलांनी केलाय। तर कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम ठेवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असं कोर्टाने म्हटलंय। लोकांची मतं विचारात घेतल्याशिवाय कोणताही एकतर्फी निर्णय नको असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। तर कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने आज दादरमध्ये आंदोलन केलं। दादरमध्ये मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली। 6 तारखेला पोलीस कुठे होते असा सवाल त्यानंतर मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केलाय। त्या दिवशी पोलिसांनी त्यांना अडवले नाही। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आहे। आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या। या पोलिसांच्या नोटीस नंतरही कबूतरखान्याजवळ आंदोलक जमण्यास सुरुवात झाली। त्यानंतर तात्काळ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली। कबूतरखान्याचा प्रश्न धार्मिक नाही तर समाजहिताचा आहे। शस्त्राची भाषा नको असा इशारा कबूतरखाना परिसरातून आंदोलकांनी दिलाय। तर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनानंतर आता जैन मुनींची भाषा बदललेली पाहायला मिळते। 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे। हे रक्त का मराठी मातीसाठी चालतंय याचा आम्हाला अभिमान आहे। सूर्य चालवणारे या दिवशी गप्प बसले होते। या सगळ्या पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे। छुरी म्हणजे ते आरी आणली, त्याने आपण पाईप कापतो, त्या आरीनी ते दोरी कापासाठी आणि ते ताडपत्रासाठी आणली होती, कोणाला मारायला आणली नव्हती। आजपर्यंत आम्ही विल्यापूरला आंदोलन केलं, आम्ही आमचं जैन मंदिर तोडलं, त्यावेळी बघा 40,000 पब्लिक आली होती। त्यावेळेला आम्ही शांतीपूर्वक आंदोलन केलं, एक पण शस्त्र काढला नाही। आताही आम्ही आंदोलन करू, आम्ही शस्त्र काढणार नाही। तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उगारणार आहेत हेही सांगा। आज आमचा प्रश्न आहे। मग आम्ही इथल्या मराठी दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे। तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील, हे जे काय सर्व हा प्रकार थांबले पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे। पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली तेव्हा पोलिसांमुळे हाताला दुखापत झाल्याचा आरोप गोवर्धन देशमुख यांनी केला। हे बघा पोलिसांनी काय केलंय।
हे बघा पोलिसांनी काय केलंय, पोलिसांनी मारहाण केली आहे, रक्त काढलंय माझं आणि पोलिसावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे. हे बघा पोलिसांनी माझं रक्त काढलंय मराठीसाठी, हे लक्षात ठेवा. हे बघा पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते. तर कबुतरांसाठी मी मरायला देखील तयार असल्याची भाषा जैन मुनीनं केली आहे. अरे ज्या कबुतरासाठी त्यांनी आपले प्राण दिले पूर्वाभावमध्ये आणि ते शांतीनाथ बनले, और माझं जर सौभाग्य असेल त्या कबुतरासाठी मरायला और मला जर मोक्ष प्राप्त करता असेल तर त्या कबुतरासाठी मी मरायला तयार पण आहे. माझा पुरा जैन समाज जो ज्यूदिया समाज माझ्या संग आहे, तर आमच्याच लोकांनी त्यांना नेता बनवलं ना. पण माझे विचार, माझा जैन समाज माझ्या संग आहे आणि 1 लाख से जास्त लोक माझ्या संग अनशनला उतरणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलणं टाळलंय. सर, कबूतर खाण्याचा वाद अजूनही मिटलेला नाही. मी काय त्यावर बोलणार नाही. मुंबई हायकोर्टानं कबूतरखाना बंद करण्याचे आणि त्यांना खाद्य देणं बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानंही हाच निर्णय कायम ठेवला. या गोष्टीकडे थोडं समजुतीने गेलं पाहिजे. म्हणजे आरोग्याचाही विषय आहे आणि त्याचबरोबर सगळ्या भावनेचा विषय आहे. या सगळ्याला समन्वयानं आपण गेलं पाहिजे. शेवटी सार्वजनिक आरोग्य आणि त्याचबरोबर सर्व लोकांच्या भावना याचा मेळ घालून सरकार निश्चितपणे याच्यामध्ये योग्य ते समन्वय केला. ध्वजारोहण करण्यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. भुजबळ नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळते. मात्र भुजबळांवर गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. मंत्री मंगलप्रभात लोढा गोंदियामध्ये ध्वजारोहण करणार आहेत, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत. वरिष्ठ नेते भुजबळ यांनी नाशिकमध्ये ध्वजारोहण केलं पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. भुजबळ खूप सहन करतात असं मला वाटतं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. भुजबळ साहेबांना गोंदियाला पाठवत आहेत. एवढे सिनियर मोठे नेते आहेत आपल्या राज्याचे. ते बरोबर आहे तुमचं, सिनियरिटी वाईज भुजबळ साहेबांनी नाशिकलाच करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे त्यांचं. आणि एवढ्या वयाचा अनुभवाचा उपमुख्यमंत्री राहिलेले ते राज्याचे, खूप मोठा अनुभव आहे भुजबळ साहेबांचा. अगदी बरोबर आहे, भुजबळ साहेबांनी नाशिकलाच केलं पाहिजे एजेंडावर. त्यांच्या जागी मंगलप्रभात लोढा जाणार आहेत. आता काय सांगायचं, छगन भुजबळ फार ज्येष्ठ नेते, ते खरं म्हणजे त्यांनी खूप सहन करतात असं मला वाटतं. त्यांनी एवढं सहन नाही केलं पाहिजे. काय कशा करता सहन करायचं त्यांनी एवढे अवहेलना शब्द वापरतो आपल्या या नेत्याची, नाशिकच्या नेत्याची एवढी अवहेलना तो सहन करतो, जनता नाही सहन करणार. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्र्यांना ज्या ज्या जिल्ह्यात पाठवायचं असतं त्या जिल्ह्यात जावंच लागतं. मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकार असतात. शेवटी माननीय मुख्यमंत्री राज्याचे हे शेवटी जे ठरवतात, राज्याचे मुख्यमंत्री शेवटी अंतिम निर्णय घेतात. त्यामुळं ज्यांना जिकडे जिकडे पाठवलं असेल तिकडे जावं लागेल, मलाही जावं लागेल. मुंबईमधल्या घराचं काम पूर्ण झाल्यावर सातपुडा बंगला सोडेल असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. मुंबईमधील माझी सदनिका सध्या राहण्यायोग्य नाही असं मुंडे म्हणाले. माझ्या घराचं काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार असंही त्यांनी म्हटलं आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जवळपास 5-6 महिने होऊन गेले. मात्र तरीही धनंजय मुंडेंनी शासकीय निवासस्थान सोडलं नाही. मलबार हिलमध्ये वीरभवन नावाच्या बिल्डिंगमध्ये धनंजय मुंडेंचा 902 क्रमांकाचा फ्लॅट असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. वीरभवन या 22 मजली इमारतीत 9व्या मजल्यावर जवळपास 16 कोटीचा धनंजय मुंडेंचा फ्लॅट असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय. धनंजय मुंडेंनी अद्याप शासकीय बंगला न सोडल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान शासकीय बंगला न सोडणाऱ्या धनंजय मुंडेंना हवा तर माझ्या घरी येऊन राहा अशी ऑफर करुणा मुंडे यांनी दिली आहे. तुझा फ्लॅट आहे, तू या घरामध्ये राहा आणि जरी तुला वाटेल, तुला माझ्या सोबत नाही वाटेल तो मी सोडून जाते, मी कुठेतरी रेंटवरती राहते, तू या घरामध्ये येऊन राहा पण सरकारी बंगला सोडा. तू माझे फ्लॅट, जे आपला फ्लॅट होता ज्याच्यामध्ये तू 8 वर्ष राहिलेला आहे, इथे येऊन तुम्ही राहू शकतात आणि तू जे तुझी दुसरी बायको आहे तिच्या सोबत तू येऊन राहू शकतात. मी माझे मुलाबाळांना घेऊन मी बाहेर जाते. त्या तिकडे अंजली दमानिया आक्रमक झाल्या असून सरकारला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
मी सगळ्या माध्यमांना विनंती करते की आज त्यांनी मलबार हिल इथे जाऊन वीर भवन नावाच्या बिल्डिंगमध्ये 902 नंबरचा फ्लॅट कोणाचा आहे याची चौकशी करावी आणि ते लोकांपुढे आणावं की ते सातपुडा बंगला 15 दिवसात खाली करायचा असतो, 5 महिने झाले खाली केला नाहीये, प्रत्येकाला 200 रुपये दंड लागतो स्क्वेअर फूटच्या प्रमाणे, तर तो त्यांचा दंड आता 46 लाख रुपये झालेला असताना बंगला सोडत नाहीयेत, दंड भरत नाहीयेत, सरकारचे जावई लागलेत का असा प्रश्न पडतोय मला। धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्याचा मुद्दा सुरू असतानाच तिथे मंत्री छगन भुजबळ यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे मुंडेंच्या शासकीय बंगल्यावरून हालचाली वाढल्याची चर्चा आहे। 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे 6 महानगरपालिकांनी आदेश दिले। काँग्रेस काळामधील हा निर्णय असल्याचं सांगत भाजपकडून सुद्धा या निर्णयाचं समर्थन झालं, तर चिकन मटण शॉप बंद ठेवण्याच्या निर्णयाला अजित पवार यांनी मात्र विरोध केलाय। या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। 1988 सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे। 88 साली याचा GR काढण्यात आलेला आहे। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधी त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही, आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला, तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। आता युग बदललेला आहे, काळ बदललेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर आज विकासाच्या मुद्द्यावर भाजपचं कोणी तिथं बोलत नाही। 15 ऑगस्टला आम्ही सगळीकडचा मांसाहार बंद केला, मग काय टाळ्या वाजवायचे का? त्यात कोणाचं पोट भरणार आहे का? कोणाला हाताला काम मिळणार आहे का? हा प्रकार भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केला जातोय। म्हणजे फक्त सिम्बॉलिक, फक्त दिखावा, हे केलं ते केलं मग त्याची ॲडव्हर्टाईज करायची आणि ह्याच्यावर फक्त आपण राजकीय पोळ्या भाजायचं असं काम हे भाजपकडनं केलं जातं। तर चंद्रपूरमध्ये सुद्धा मतदार यादीमधील घोटाळा आता समोर आला आहे। गुग्गुस या गावामध्ये एकाच घरामध्ये 119 मतदारांची नोंद सापडली। घरी केवळ 2 मतदार आहेत, मात्र 119 मतदारांची नोंद या एकाच पत्त्यावर सापडल्यामुळे घरमालक सुद्धा चकित झाले। काँग्रेसने या बोगस प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे।